श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये याची माहिती आज आपण पाहणार आहोत। आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो, कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं। त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी हा खूप मोठा सण आहे। आज मी तुम्हाला मकर संक्रांत ही कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, शिवाय संक्रांतीसाठी कोणता शुभ रंग आहे, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या, परत बोरन्हाण, किंक्रांत म्हणजे काय, अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून देणार आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारीला बुधवारी आहे। पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते। म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो। मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवाचे तप याला विशेष महत्त्व आहे। हे खूप पुण्यकारक मानले जाते। संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे। तर यंदा संक्रांतीचा सण हा काही पुण्यकाळ आहे। बुधवारी 14 जानेवारी 2026ला दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे। तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 ते सूर्यास्तापर्यंत आहे, म्हणजे 6:20 असणार आहे। या काळामध्ये तुम्ही दान धर्म करू शकता। हिंदू धर्मामध्ये संक्रांत ही एक देवता मानली आहे। ती एक देवीचं रूप आहे। प्रत्येक वर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनांवर बसून येत असते। या वर्षी मकर संक्रांत वाघावर बसून आली आहे, म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा आहे। तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि हातामध्ये गदा घेतलेला आहे। तिने केशराचा टिळा लावलेला असून वयाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत असून, तसेच तिने वासाकरता जाईचे फूल घेतले आहे आणि खाण्यासाठी ती खीर भक्षण करीत आहे। तसेच वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून संक्रांत जेथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल। संक्रांतीच्या दिवशी दात घासणे, तामसिक भोजन करणे, अभद्र बोलणे, झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे हे वर्ज्य मानले जाते। आता पाहायचं म्हटलं तर संक्रांतीला स्त्रियांना पडलेला प्रश्न म्हणजे की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये। तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो। काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात। पण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग आहेत, ते खूप शुभ मानले जातात। प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात। त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा। हा हिरवा रंग सौभाग्याचं प्रतीक मानला जातो, कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतात, कारण त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असं धर्मशास्त्र सांगते। त्याचबरोबर शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे। आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो। त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे तर ते आपल्याला समजतेच। त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या अवश्य घाला। पण
हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्याला हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो. कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. हा रंग सौभाग्याचे प्रतीक आहे. तसेच आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचेच असते. कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचं महत्त्व हे खूप जास्त आहे. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. पुढचा आहे तो म्हणजे रंग केसरी. केसरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. हा केसरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांचे रथाचे ध्वज केसरी रंगाचे होते. कारण की केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानला जातो. तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घेतली तरी सुद्धा तुम्हाला एक छान प्रकारची ऊर्जा मिळेल. त्यानंतर सर्वात स्त्री वर्गाचा आवडीचा रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला खूप आवडत असतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा मानले जाते. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. स्त्रीचं वय काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच. स्त्रीप्रमाणे ज्या मुली असतात त्यांना देखील हा गुलाबी रंग खूप आवडतो. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होत असतं. एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते. गुलाबी रंगामुळे सुख, समाधान येतं आणि मन सुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाचं वेगळंच असं एक महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी देखील अवश्य घालायची आहे. हे झाले शुभ रंग. आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात. थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी, पोपटी, राणी, क्रीम कलर अशा साड्यासुद्धा नेसू शकता. तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी काही ठिकाणी घालतात, परंतु काही ठिकाणी ती वज्र मानली जाते. आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या रंगाची साडी नेसायची आहे. फक्त पिवळ्या रंगाची साडी तुम्हाला या दिवशी चुकूनही घालायची नाही आहे. कारण देवी संक्रांतीने या दिवशी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. ही पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे. यावर्षी 2026ला यंदा संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे. त्यामुळे यावर्षी पिवळ्या रंगाची साडी ही आपल्याला चुकूनही घालायची नाही आहे. बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात. सोळा शृंगार यामध्ये बांगड्यांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे. संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठापदराच्या साड्या घालतात आणि ओसायला जातात. मंदिरात किंवा स्वामी समर्थ केंद्राच्या ठिकाणी स्त्रिया जात असतात, हळदी कुंकू करत असतात, तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजेत. तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. कारण हिरवा रंग हा शुभ मानला जातो, सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. तसेच हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते, आपल्या पतीचे आयुष्य वाढते. त्यामुळे शक्यतो काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातामध्ये 7 अशा प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहेत. बांगड्या घालण्याचे देखील नियम आहेत. आपण कासाराकडे गेलो असतो, तो आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतो. म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची. मग बांगड्या तुम्ही कितीही घालू शकता. आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत. मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यांसोबत लाखीची एक का होईना पण बांगडी ती तुम्हाला नक्की घालायची आहेत. या लाखीच्या बांगडीला या मकर संक्रांतीच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व असते. तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहेत.
पिचक्या बांगड्या ह्या हातामध्ये आपल्याला ठेवायच्या नाहीत. त्या जर असतील तर त्या लगेच काढून टाकायच्या आहेत. आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे ना, मग आपण हळदी कुंकू लावावे का, हळद लावावी का? तर हळद ही पिवळ्या रंगाची असते, तरी देखील आपण हळद लावू शकतो, कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरीही काहीही हरकत नाही. फक्त आपल्याला साडी नेसताना आपल्याला पिवळा रंग परिधान करायचा नाही, तो वर्ज्य करायचा आहे. सणासुदीला आपण दागदागिने घालत असतो, कारण दागिन्यांशिवाय आपला कोणता शृंगार हा कंप्लीट होत नाही. त्यामुळे सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने हे घालायचे आहेत, असा प्रश्न देखील सगळ्यांना पडलेला असतो. यावर्षी संक्रांती देवीने खीर भक्षण केली आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला घरामध्ये खिरीचा पदार्थ हा बनवायचा नाही आहे आणि तो खायचा देखील नाही आहे, कारण देवीने खीर स्वतः भक्षण केली आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही नवे भांडे, गाईला घास, तीळ, पात्र, गूळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादीचे यथाशक्ती दान करू शकता. स्वइच्छेप्रमाणे दान करू शकता. बुधवारी 14 जानेवारीला संक्रांत हा सण साजरा करणार आहोत, तर गुरुवारी 15 जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा करणार आहोत. फार वर्षापूर्वी किंक्रासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई आणि त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांती देवीने किंक्रासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. पंचांगामध्ये हा सण करी दिन देखील म्हणून ओळखला जातो. ह्या दिवशी शुभ कार्याला कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही. किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालायचा नसतो. किंक्रांतीच्या दिवशी देवाची पूजा करून गोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य देवाला अर्पण करायचा असतो. घरामध्ये वादविवाद करायचे नसतात. मन शांत ठेवायचं असतं. शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागायचे असते. कुलदेवता व देवीचे सर्व देवींचे पूजन तसेच नामस्मरण करायचे असते. नामजप करायचा असतो. काही कामे किंक्रांतीच्या दिवशी वर्ज्य करायचे असतात. या दिवशी लांबचा प्रवास करायचा नसतो. या दिवशी शुभ कार्य देखील केले जात नाहीत. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरे केले जाते. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असते. या दिवशी लहान मुलांना बोर न्हाण घातले जाते. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात, त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलांना कौतुक सोहळा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातलं जातं. या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान घालण्याची पारंपरिक पद्धत आहे. लहान बाळांना बोरनान घालण्यासाठी मुरमुरे, बतासे, बोरं, करवंद, तिळगुळ, फुटाणे, उसाचे तुकडे, चॉकलेट, बिस्किट, हरभरे आणायचे असतात. सध्या लोक बोरनान हे अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरे करतात. बोरनान का करायचं असतं तर करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केलं गेलं होतं. नंतर ही प्रथा पडत गेली आणि तेव्हापासून बोरनान हे केलं जातं. लहान मुले हे कृष्णाचेच रूप आहे. त्यांच्यावरती करी राक्षसांची वाईट विचार दृष्टी पडू नये म्हणून लहान मुलांवरती बोरनान हे केलं जातं. या काळात मिळणारी फळे मुलांना खायला घातली जातात. त्यांना मजा व्हावी म्हणून अशी फळे वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते. संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरनान करता येतं. त्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते.
तर स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी संक्रांतीच्या सणाविषयी जेवढी माहिती आहे तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.